नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला अरवी किंवा पहाडी कंद ह्याला हे नाव आहे. ह्याचं नाव आणखीनही वेगळे असतील, पण मला तर आम्ही ह्याला कंद किंवा अरवी म्हणतो. हे पहाडी कंद म्हटले जातात. पहाडावरती जास्त करून मिळतात आणि ह्याची भाजी करून खातात. ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक तत्त्व आहेत. आपल्या शरीराला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ही भाजी खूपच उपयोगी आहे. ज्यांना मूळ व्याजाचा त्रास असेल त्यांनी ही भाजी आठवड्यातून 2दा तरी खावी. म्हणजे ह्या भाजीने आपलं पोट छान साफ होतं आणि बद्धकोष्ठ होत नाही. आता ही भाजी आपल्याला साफ कशी करायची आहे? साल काढून घ्यायची आणि आपल्याला त्याच्या चकत्या करून घ्यायच्या. ह्या भाजीमध्ये थोडीशी खाज येते. जशी अळूच्या पानांनी खाज येते तशी ह्या अरवीच्या कंदांनीसुद्धा आपल्या हाताला खाज येते. त्यामुळे हाताला थोडं तेल लावून मगच ही भाजी आपल्याला साफ करून घ्यायची आहे. वरची साल काढायची आहे आणि मुळाचं असतं, कारण हे खाली मुळामध्ये जमिनीत हा कंद येतो. त्यामुळे खाली माती किंवा मुळं असतील तर ती काढून टाकायची. आता साल काढून झालेली आहे आणि ह्याची साल अगदी पातळ असते. तुम्हाला जर सुरीने जमत नसेल तर तुम्ही बटाट्याचं साल काढायचं असतं, त्यानेसुद्धा ही साल काढू शकता. झटपट होते, काहीही वेळ न लागता ही रेसिपी 10 मिनिटात होते. ह्या रेसिपीमध्ये बरेच काही जास्त पदार्थ आपल्याला घालायचे नाही. साधी सोपी रेसिपी बनवायची आहे, पण तेवढीच चटकदार लागणारी आहे. आता साफ करून झालेला आहे वरची साल. आपण त्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहे. चकत्या याच्यासाठी करायच्या आहे कारण ह्या रेसिपीमध्ये आपण छान आपल्याला चटकदार, तोंडाला चव देणारी अशी रेसिपी बनवायची आहे. कारण लहान मुलं भाजी बनवली तर खाणार नाही. असंच काहीतरी वेगळं बनवलं तर मुलांना नक्कीच आवडतं. त्यामुळे सगळ्यांना खाऊशी वाटणारी अशी भाजी बनवायची आहे. आता चकत्या करून झाल्यानंतर आपण पुढे काय प्रोसिजर करायची आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा. ह्या भाजीला खाज असल्यामुळे आपल्या हाताला खाज येऊ नये म्हणून थोडं तेल लावून घ्यायचं आणि नंतर भाजी साफ करायची. आता एका भांड्यात घालून घ्यायच्यात ह्या चकत्या. 1 ग्लासभर पाणी ओतायचं आहे, जेवढ्या चकत्या बुडेल तेवढं, आणि 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. हळदही आपल्याला अर्धा चमचा घालून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं ह्या पाण्यामध्ये, कारण ह्या पाण्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायची असते. अरवीला जास्त करून चिकटपणा असतो, बुळबुळीतपणा, तो थोडासा निघूनही जातो आणि अरवी आपल्या घशाला खवखवत नाही. म्हणून आपल्याला पाणी उकळून काढून टाकायचं आहे, म्हणजे आपल्या घशाला खवखवणार नाही. आता झालेली आहे. शिजायला अजिबात वेळ नाही लागत मैत्रिणींनो अरवीला. पहाडी कंद, अरवी एक छोटी असते पण ह्याला पहाडी कंद म्हणतात मैत्रिणींनो. इतकी सुंदर भाजी होते. तुम्ही मच्छी फ्राय करतो त्याप्रमाणे सुद्धा ह्याला करू शकता आणि मच्छी फ्राय सुद्धा फेल होईल इतकी चवीला अप्रतिम लागते. आता थोडं आपण चेक करायचं आहे शिजलं काय. शिजलेली आहे पहा. आणि आपल्याला पूर्ण शिजवायची नाही मैत्रिणींनो, फार गाळ होईस्तोपर्यंत थोडंसं ठेवायचं आहे, म्हणजे 90% शिजवायची आहे. आता पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यातलं बुळबुळीत पाणी आणि खाजरेपणा निघून जातो.
आता भांड्यामध्ये परत घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गरम मसाला, धणाजिरा पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट, हळद हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि मीठसुद्धा घालायचं आहे. मैत्रिणींनो, चवीनुसार मीठ घाला. तिखटसुद्धा तुमच्या अंदाजाने घाला, तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं. यामध्ये मी काळी मिरी पावडरसुद्धा घातलेली आहे. मैत्रिणींनो, आमचूर पावडर नसली तुमच्याकडं तर थोडंसं कोकमचा अगळसुद्धा घालू शकता किंवा कोकमसुद्धा मिक्सरला लावून वाटून यामध्ये चोळून ठेवू शकता. चिंचही लावू शकता, लिंबूसुद्धा पिळून त्याच्यावरती ठेवू शकता. असं पण आंबट थोडंसं काहीतरी तुम्ही घाला त्याच्यामध्ये, म्हणजे चवही छान येते आणि आपल्या घशालाही सुद्धा खवखवत नाही. असं चोळून चोळून सगळ्या चकत्यांना मसाला लावून घ्यायचा आहे आणि 5-10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. आता त्यासाठी मी घेतलेला आहे रवा, हळद, मीठ, कांदा लसूण मसाला आणि हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे रव्यामध्ये, म्हणजे आपल्या रव्यालासुद्धा चव येते वरून. आपल्याला कोटिंग करायचं आहे अरवीला. एक पॅन ठेवून द्यायचं आहे, त्यावर तेल घालायचं आहे आणि आपल्या ज्या मॅरिनेशन करून ठेवलेल्या अरवीच्या चकत्या त्या रव्याच्या मिश्रणामध्ये घोळून आपल्याला तव्यावर ठेवायच्या आहे. जसं आपण कोणतीही मच्छीला रवा वगैरे लावतो त्याप्रमाणे लावून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. अरवी शिजलेली आहे पण कुरकुरीतपणा येस तोपर्यंत छान अशी तव्यावरती भाजून घ्यायची आहे. रवा लावताना जास्त दाबून लावायचा नाही, वरच्यावरच लावायचा आहे, म्हणजे त्याला कुरकुरीतपणा छान येतो. तुम्ही जास्त डीपमध्ये लावला जास्त रवा तर आतमध्ये थोडा बदबदीत राहतं. ह्या टिप्स आहेत छोट्या छोट्या, नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला पहाडी कंदाची रेसिपीची नक्कीच स्वाद घेता येईल. पहा मैत्रिणींनो, अगदी नवीन रेसिपी आहे, आवडली तर आता त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी तेल लागलं जातं. आता थोडं झाकण ठेवून आपल्याला वाफ काढायची आहे. वाफ याच्यासाठी काढायची असले कारण अरवी आपली 90% शिजलेली आहे, 10%च बाकी आहे. वाफेमध्ये पटकन शिजली जाईल आणि आपला रवा आहे तो सुद्धा छान शिजला जातो आणि कुरकुरीत होतो. आता पलटी करून घ्यायची आहे सगळ्या आणि त्या बाजूनी सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तोंडी लावायला करा, स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता किंवा आपल्याला भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ही नक्कीच तोंडी लावायला रेसिपी अगदी उत्तम आहे. वरण करा, भात करा आणि तोंडी लावायला पहाडी कंदाचा बेत करा. अगदी मच्छीची आठवणसुद्धा येणार नाही, इतकी भारी रेसिपी होते. आता ह्या बाजूनी सुद्धा तेल आपण थोडं सोडून घ्यायचं आहे आणि झाकण मारून परत थोडा वेळ ठेवायचं आहे, 2 मिनटं, आणि काढून घ्यायचं आहे. झालं काही बघायचं आहे, कुरकुरीतपणा नसेल आला तर परत एकदा पलटी करून ठेवून द्यायचं आहे. असं 2 वेळा अलटी पलटी करत राहा, म्हणजे छान कुरकुरीत आपले कंद होतील. करून पहा, नक्कीच आवडेल ही रेसिपी. आणि ह्यात काही बदल करायचा असला तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता. हे आपलं घरचंच चॅनल आहे, ह्यामध्ये तुम्हाला निशकपणे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता का ह्यामध्ये असं काही वेगळं केलं पाहिजे. आणि आवडले तर करून पहा. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का, आवडतात का, तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा मला कळवत जा. तुमची एक कमेंट वाचून खरंच मनाला अगदी समाधान होतं.
ह्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायची आहे खरपूस भाजून. आणि आता काढून घ्यायचं आहे आणि जेवायला घ्यायचं आहे. म्हणजे डाळ भातासोबत घ्या, चपातीसोबत घ्या, कशाही सोबत तुम्ही ही तोंडी लावू शकता. स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता. बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. छान आपली कंदाची रेसिपी झालेली आहे, पहाडी कंदाची. यावरती तुम्ही लिंबू पिळूनसुद्धा खाऊ शकता. थोडासा कांदा, चाट मसाला हे सुद्धा करून खाऊ शकता. झालेली आहे अगदी चटपटीत रेसिपी. तुम्ही जशा मच्छी फ्राय करता त्याप्रमाणेच असं हे फ्राय केलेलं आहे. काही सोपी अगदी रेसिपी आहे. फक्त कापण्याची पद्धत आणि व्यवस्थित उकळून घ्यायची पद्धत जर केली तर छानच आहे. बाय बाय, भेटूया पुढे.